नमस्कार. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की नवीन चॅनल आहे. प्लीज सबस्क्राईब. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत, इकडे सगळेजण इंटरव्ह्यूसाठी रेडी झालेले असतात. तेवढ्यात त्या म्हणायला लागतात की आज किती दिवस झालं एक नाव खूप चर्चेमध्ये आहे, ते म्हणजे भैरवी माझगावकर यांनी एक कुकिंग कॉम्पिटिशन जिंकलेले आहे आणि आज आपण त्यांचीच मुलाखत घेत आहे. जाणून घेऊया त्यांच्या स्टोरीमध्ये काय आहे ज्याच्यामुळे ते एवढ्या प्रगत झाले आहेत. तेव्हा भैरवी म्हणते, माझ्या स्टोरीमध्ये असं काहीच खास नाही आहे. मी खरंच साधी, सरळ आणि सोपी मुलगी आहे. जास्त काही याच्यामध्ये वेगळं करण्यासारखं नाही. तेव्हा ते म्हणतात, मग तुम्हाला एवढं सक्सेस मिळालं आहे त्याच्या मागचं कारण काय आहे? तेवढ्यात अनिश म्हणायला लागतो, कसं माहिती का, माझी बायको खरंच खूप साधी सरळ आहे. तिला स्वतःचं कौतुक केलेलं बिलकुल आवडत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगते, जेव्हा तिला बरं वाटत नाही किंवा कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम असेल ना, ती खचून जात नाही. ती स्ट्रॉंगली उभी राहते आणि तिला जे अचीव करायचं आहे ना, त्याच्यासाठी ती खूप प्रयत्न करत असते आणि हेच तिचं खरं मोठं क्रेडिट आहे. हे ऐकल्यानंतर भैरवीला खूप आनंद झालेला असतो. तेवढ्यात ते म्हणायला लागतात, पण यांच्या सक्सेसच्या मागचं कारण काय आहे? तेव्हा तो म्हणायला लागतो, खरं म्हटलं तर मला माझ्या बायकोमध्ये खूप सारे गुण आहेत, पण त्याच्याबरोबर काही दोष सुद्धा आहेत. ते म्हणजे ती कधीच हार मानत नाही. ती सतत स्वतःच्या जास्ती लोकांचं कौतुक करते आणि लोकांच्या पाठीशी खूप खंबीरपणे उभी राहते. तिला कधी स्वतःचं कौतुक झालेलं आवडतच नाही. हे सगळं ऐकल्यानंतर संयमीला थोडं वाईट वाटत असतं. तेवढ्यात ते म्हणायला लागतं, तुमच्याशी मुलाखत करून खरंच खूप छान वाटलं आहे, पण सांगा ना तुमच्यामध्ये एवढी हिंमत कशी आली? तेव्हा ती म्हणायला लागते, एवढी हिंमत मला माझ्या नवऱ्यामुळे तर नाही, तर माझ्या सासऱ्यांमुळे आली आहे. खरं म्हणजे सुनेच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणारा सासरा, अशी म्हणून त्यांची तुम्हाला मुलाखत घ्यायला पाहिजे. ते खरंच खूप भारी आहेत. तेव्हा ते म्हणतात, नक्कीच तुमच्या सासऱ्यांचीही आम्ही लवकरच मुलाखत घेऊ. आता हे इंटरव्ह्यू इथेच थांबवत आहे. तेवढ्यात अनिश लगेच भैरवीच्या हातामध्ये हात देतो आणि हे सगळं झाल्यानंतर भैरवीलाही खूप आनंद झालेला असतो. इकडे संयमी हे सगळं बघून थोडी नर्वस होऊन तिथून निघून जाते. इकडे संयमी रडत असते. तेवढ्यात तिथे भैरवी येते आणि तिला विचारते, काय झालं समा, तू का रडत आहे? तेव्हा ती म्हणते, आता पुन्हा माझं ड्रीम तर खराबच झालं ना, म्हणजे माझ्याबरोबर फ्रॉड होता पुन्हा राहिला आहे. खरं म्हटलं तर माझं नशीब कसं आहे मला समजतच नाही. आता कॉलेज आणि पुन्हा घर हेच माझं रुटीन सुरू होणार आहे ना. तेव्हा ती म्हणते, मग काय चुकीचं आहे? खरं म्हटलं तू जेवढी घाई करते ना, एवढी घाई करायची बिलकुल गरज नाही आहे. आपल्याला प्रत्येक गोष्टीचा एक वेळ येतो आणि त्याच्यानुसार आपल्याला गोष्टी करायच्या असतात. तुला मी खरं सांगू का, जेव्हा मी तुझ्या वयाची होती ना, तेव्हा मी सुद्धा एवढीच एक्साइटेड असायची, पण त्यामुळे पैशाच्या मागे धावून मी माझी मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ सगळं हरवून बसली होती. म्हणून तू पहिले तुझं शिक्षण कंप्लीट कर आणि त्यानंतरच पुढचा विचार कर. तेव्हा ती म्हणते, पण मला सुद्धा ते एक्सपिरियन्स करायचं आहे ना माऊ. जे सगळं तू एक्सपिरियन्स तरी केलं, मला तर ते अनुभवण्याची सुद्धा संधी मिळत नाही आहे. तेव्हा भैरवी म्हणते, मिळेल, पहिले शिक्षण कंप्लीट कर, अजून 2 वर्ष आहेत. 2 वर्षामध्ये तुला तुझं सेव्हिंग करायला पाहिजे, तुला पुढचा विचार करायला पाहिजे. प्रत्येक गोष्ट अशीच सोडून चालणार नाही, कारण की जेवढ्या तू स्ट्रॉंगली उभी राहशील ना, तेव्हा तुला सगळ्या गोष्टी खूप शांतपणे आणि खूप चांगल्या प्रकारे मिळतील. आणि काळजी करू नको, तुझी माऊ आहे ना, तुझी मी स्वतः शब्द देते, आता माझ्या बिझनेसमध्ये जो काही पहिला प्रॉफिट होईल ना, मी तुझ्यासाठी वेगळा काढून ठेवील. मग त्याच्यामध्ये तुला जे काही एन्जॉय करायचं असेल ते तू करू शकते. मी आहे ना तुझ्या मागे, मग तू काळजी करू नको. ती लगेच तिला मिठी मारते आणि तिला राहून राहून आठवत असतं की मामांनी कसं त्यांचं कौतुक केलं होतं, की सगळं वेणूच्या त्या बुकमुळे सगळं खूप सोपं झालं होतं. म्हणून संयमीही थोडी धीर आलेला असतो. दुसरीकडे किशा मामाने इकडे भैरवीसाठी साडी आणलेली असते. तेव्हा त्या साडीवरती 300 रुपये लिहिलेले असतात. ते बघता अनिश म्हणायला लागतो, मामा तुला समजते का, 300 रुपयाची तू साडी भैरवीसाठी आणला आहे? तेव्हा तो म्हणतो, 300 रुपये म्हणजे किती मोठे झाले, तुला समजते का? 300 रुपये खूप जास्त मोठे असतात. तेव्हा अनिश म्हणतो, एवढी स्वस्त साडी मी तिला देऊ शकत नाही. तुझ्या मित्राचं दुकान होतं ना, मग तरी सुद्धा तू 300 रुपयाची का साडी आणली? थोडी महागाची आणायची ना. तेव्हा तो म्हणतो, त्या मित्राची हालत खूप खराब आहे, म्हणून माझ्याकडून काही त्याच्याकडून उधारी मागता झालं नाही आणि 300 रुपयेच होते रे, त्याच्यामुळे मी ही साडी घेऊन आली. तेव्हा अनिश म्हणतो, ही साडी तिला देऊ शकत नाही, तिच्यासमोर काय घाण इन्स्पिरेशन बनेल, म्हणून मला नाही वाटत आपल्याला हे करायला पाहिजे. आपल्याला दुसरा काहीतरी मार्ग करायला लागेल. तू एक काम कर, भैरवी जोपर्यंत येत नाही ना, याच्या पुढे एक 0 वाढव. तेव्हा किशा म्हणतात, तू तर खरंच खूप चॅप्टर झालायस रे, तुझं डोकं जरा जास्तीत चालतं. किशा मामा लगेच त्याच्यावरती 0 वाढवायला जातात. तेवढ्यात अनिशाने ते लगेच ते पॅक करतात आणि तेवढ्यात तिथे भैरवी येते. भैरवी म्हणायला लागते, अनिश ते लोक गेले का? तेव्हा अनिश म्हणतो, हो ते तर कधीच गेले. भैरवी
मला तुझं खूप कौतुक आहे आणि त्याच्यासाठी मी तुझ्यासाठी काही गोष्ट आणली आहे. तेव्हा भैरवी म्हणते, तू मगाशी जेवढं कौतुक केलं ना तेवढं पुरे होतं, अजून तुला काही करायची गरज नाही आहे. तेव्हा अनिश म्हणायला लागतो, असं कसं, माझी बायको कौतुक करण्यासारखीच आहे, मग तिचं कौतुक तर करायलाच पाहिजे. तेवढ्यात भैरवी ती साडी बघते आणि त्याच्यावरती 30,000 लिहिलेलं असतं. ते बघता भैरवी म्हणायला लागते, 30,000 रुपयाची साडी, तू एवढी महागाची साडी का बरं आणली? तेव्हा अनिश म्हणायला लागतो, एवढी महागाची नाही आहे ग, किशा मामांच्या ओळखीचं दुकान आहे. तेव्हा किशा मामा सांगतात, कसं आहे, मी त्यांना सांगितलं माझ्या सुनबाईसाठी साडी आणायची आहे आणि तेही एवढ्या सक्सेसफुल सुनबाईसाठी, म्हणून त्यांनी मला खूप डिस्काउंट दिला आहे. 30,000 काय आपल्याला द्यायला लागले नाही. हे बघितल्यानंतर भैरवी म्हणायला लागते, पण एवढी महागडी वस्तू आणायची गरज नव्हती, तू माझं कौतुक केलं ना तेवढंच पुरेसं होतं. आता सांगा तुम्ही चहा पिणार का? तेव्हा किशा मामा हो बोलायला जातच असतात आणि त्यांना अडवतो आणि म्हणतो, जा जा, तुम्हाला खाली जायचं आहे ना, काम आहे. तेव्हा ते म्हणतात, हो माझा एक मित्र आला आहे, मला त्याला भेटायला खाली जायचंच आहे. तेवढ्यात भैरवी म्हणायला लागते, मी चहा बनवायला जात आहे. अनिश लगेच तिच्या मागोमाग किचनमध्ये येतो आणि म्हणायला लागतो, भैरवी आज तुझ्या बाबतीत जे काही झालं ना ते मला खूप आवडलं आहे, तू असंच सक्सेसफुल व्हावं अशी माझी इच्छा आहे, पण तुला मला एक गोष्ट सांगायची आहे आणि ती खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. तेव्हा भैरवी विचारते, काय झालं अनिश, सांग की. तेव्हा तो म्हणतो, भैरवी मला पैशांची खूप गरज आहे. तेव्हा ती विचारते, किती पैसे हवे, देते ना मी. तेव्हा तो म्हणायला लागतो, मला 10 लाख रुपयाची गरज आहे. तेव्हा ती विचारते, 10 लाख रुपये, तुला समजते का किती मोठी अमाऊंट आहे? तेव्हा अनिश सांगायला लागतो आणि अक्षरशः रडगाणच घातलेलं असतं. तेव्हा तो म्हणतो, भैरवी तुला माहिती आहे ना, मी प्रिव्हियस जॉबमध्ये होतो, तिथे माझ्याकडून एक चूक झाली आहे आणि त्या चुकीसाठी मला 10 लाख रुपये भरायचे आहेत. तेव्हा भैरवी म्हणते, 10 लाख रुपये जरा जास्त होत नाही का? तेव्हा तो म्हणतो, भैरवी प्लीज, तू माझी बायको आहेस, मला सतत सगळ्यांपुढे हात पसरवणं आवडत नाही आहे, पण माझ्याकडे कोणता ऑप्शनच राहिला नाही. खरं म्हणजे ही लोक ना खूप विचित्र असतात आणि यांनी मला या सगळ्यामध्ये अडकवलं आहे, म्हणून तर आता माझ्याकडे कोणता ऑप्शनच राहिला नाही. माझी अशी घुसमट होत आहे, मी पैशांचं काय करू, कसं करू, याच डोक्याने माझं डोकं पूर्ण भन्नाने गेलेलं आहे. मला खरंच समजत नाही मी काय करावं. असं वाटते मी जीव देऊन टाकावा, जाऊ दे, मी स्वतःला संपवतो, बस झालं. तो लगेच चाकू घेऊन स्वतःला वार करायला जातच असो. तेवढ्यात भैरवी तो चाकू बाजूला करते आणि म्हणायला लागते, अनिश तू काळजी करू नको, मी तुझ्या बाजूने आहे, तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही, मी असताना तुझ्यावरती कोणतं संकट येणार नाही. तेव्हा तो म्हणतो, भैरवी मग तू मला पैसे देणार ना, कारण की ते पैसे मला त्यांना द्यायलाच लागतील. तेव्हा ती म्हणते, तू काळजी करू नको, मी आहे ना, मी तुझ्या बॉसला भेटेल, त्यांच्याशी बोलून घेईल, तू खरं म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये नवीन आहेस, तुला याचं काही आयडिया नाही. तेव्हा तो म्हणतो, ती लोक खूप बेकार आहेत, गुंड आहेत ग, ते तुला काही करतील. तेव्हा ती म्हणते, तू काळजीच करू नको, मी आहे ना, अशा लोकांची कसं डील करायचं ना हे मला खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे, लागलं तर आपण वकिला सुद्धा घेऊन जाऊ, पण तुझ्या बॉसला मी भेटून घेईल आणि याच्यामध्ये काय सेटलमेंट होऊ शकतं ना ते सगळं बघून घेऊ, तू बिलकुल खचून जाऊ नको, मी असताना तुला खचायची बिलकुल गरज नाही. तेव्हा तो म्हणतो, नको ना भैरवी, तू पैसे दे ग, मी सगळं मॅनेज करतो. तेव्हा ते म्हणते, नाही, आपल्या कष्टाची कमाई आहे, अशीच आपण कोणालाही ती द्यायची नाही. आणि मला जेवढं वाटतंय ना, एकदा तुझ्या बॉसशी बोललं ना तर याच्यामधून काही ना काही नक्कीच मार्ग निघू शकतो. आणि मी सांगते ना, आपण त्यांना जाऊन भेटूनच येऊ आणि पाहिजे असेल तर सगळं काही आपण लिगली करू, तू बिलकुल काळजी करू नको. तेव्हा अनिश म्हणतो, भैरवी पण प्लीज ग, समजून घे ग. तेव्हा ती म्हणते, अनिश तू पहिले उठ आणि आता थोडं फ्रेश होऊन घे, मी तुझ्यासाठी चहा बनवते. तेव्हा तो म्हणतो, नको भैरवी, चहाची गरज नाही, थोडी घुसमट होत आहे, मी जरा बाहेर जाऊन येतो. अनिश लगेच तिथून बाहेर जातो. बाहेर जाता तो डोळे पुसायला लागलेला असतो, पण त्यांचं सगळं बोलणं इकडे निलिमात्या ऐकतात आणि त्यांना अनिशचा संशय अजूनच वाढलेला असतो. तेवढ्यात ते लगेच आत येतात आणि म्हणायला लागतात, तुला भैरवी सगळं समजत असेल ना, ही सगळी नाटकं आहेत, खरं म्हणजे बायकोशी गोड गोड बोलून तिचे पैसे लुबाडायचे असे करणारे नवरे मी खूप बघितलं आहे. तेव्हा भैरवी म्हणते, अनिश असा नाही आहे, आता तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे. तेव्हा ते म्हणतात, तुझ्या जास्त मी लोकांना ओळखते आणि मला माहिती आहे कोण कसं वागू शकतं, असे नवरे मी खूप चांगल्या प्रकारे अनुभवले आहेत. तेव्हा ती म्हणते, असं काहीच नाही आहे आणि तो माझा नवरा आहे, मी त्याच्यावरती विश्वास तर ठेवू शकते ना. तेव्हा आत्या म्हणायला लागतात, कसं आहे माहिती का भैरवी, तुझा नवरा मुद्दाम या वाईट मार्गावर निघालेला नाही, तो जाणूबुजून आणि सगळं हुशारीने करत आहे, म्हणून तू त्याच्यावरती विश्वास ठेवू नको, तुझ्या कष्टाची कमाई त्याला अशी काही देऊ नको. तेव्हा भैरवी म्हणते, नाही आत्या, तुमचा गैरसमज होत आहे, तुम्ही उगाच चुकीच्या
मुद्द्यामध्ये जात आहात तेव्हा ती म्हणते, भैरवी मला तुझं चांगलं व्हावं असं वाटते म्हणून मी तुला समजवते. खरंच सांगते, अशा माणसांवरती विश्वास ठेवू नको. या माणसांना फक्त आणि फक्त समोरच्याला लुबाडायचं असतं, बस एवढंच त्यांचं काम आहे. तेव्हा भैरवी म्हणते, आत्या तुम्ही शांत व्हा हो. तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःचं नाक घुसवायची गरज नाही आहे. आणि अनिश कसा आहे आणि काय आहे ना हे मला तुमच्यापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे माहिती आहे. तेव्हा आत्या म्हणायला लागतं, तुला वाटते पण हे सगळे तुला फसवायचे धंदे आहेत. प्लीज भैरवी समजून घे. तेव्हा ती म्हणते, बस करा आत्या, आमच्या दोघांच्या संसारामध्ये फूट टाकण्याचा प्रयत्न करू नका. आणि हे सगळं करून तुम्हाला इथे सुखात राहायचं असेल ना तर सुखात राहा. उगाच इथे तमाशे करायची गरज नाही आणि भांडणांची बिलकुल लावायची गरज नाही. मी स्पष्टपणे सांगते, हे माझं घर आहे आणि या घरची मी सून आहे. म्हणून जितक्या दिवस तुम्हाला इथे सुखात राहायचं असेल ना सुखात राहा. आमच्या संसारामध्ये आमच्या घरामध्ये उगाच लुडबुड करायची गरज नाही. मी हात जोडते. हे ऐकल्यानंतर निलिमात्या तिथून निघून जातात. हे सगळं झाल्यानंतर भैरवीलाही थोडं वाईट वाटत असतं. निलिमात्या ते खाली येतात. तेवढ्यात इकडे तोरणे फोनवरती कोणाशी बोलत असतात. ते बघता निलिमात्या त्यांच्या जवळ जातात आणि म्हणायला लागतात, मला थोडं बाळदादांशी बोलायचं आहे. तुम्ही मला फोन देता का? म्हणजे स्वतःहूनच लावून द्या, मला थोडं महत्वाचं काम आहे. तोरणे लगेच फोन लावून देतात. तेव्हा मामा विचारतात, बोला ना तोरणे, काय झालं? तेव्हा तोरणे म्हणतात, तुमच्या बहिणीला तुमच्याशी बोलायचं आहे म्हणून मी फोन लावला आहे. निलिमात्या लगेच मामांना सांगायला लागतात, तुम्हाला असं हवं आहे का की मी या घरात नाही राहावं? कारण की पहिले माझ्या नवऱ्याच्या घरामध्येही तीच सगळीकडे चाललं होतं आणि इथेही माझा अपमानच होत आहे. म्हणजे माझं कोणाला कुठेच किंमत नाही आहे. त्याच्यामुळे मला नाही वाटत मी इथे राहायला पाहिजे. मी हे सगळं सोडून जात आहे. तेव्हा मामा विचारतात, तुला कोण काय बोलला हे मला सांग की. तेव्हा आत्या म्हणायला लागतात, मला भैरवी म्हणाली आहे. तेव्हा मामा म्हणतात, असं होऊ शकत नाही. भैरवी अशी कशी काय बोलू शकते? तेव्हा ती म्हणते, मग काय मी खोटं बोलते का? भैरवी मला आत्ताच म्हणाली आहे की आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. मला या घरामध्ये राहायचं नाही. मी माझी काहीतरी सोय बघते. तेव्हा ते म्हणतात, थांब जरा, मी घरी येतो, त्यानंतर आपण सविस्तर बोलून घेऊ. तेव्हा ती म्हणते, मी घरी जाणार नाही, मी इथेच कुठेतरी थांबते, तू लवकरात लवकर ये. तेवढ्यात मामांनाही थोडं टेन्शन आलेलं असतं. ती लगेच तोरणेंना विचारते, तोरणे मी एक काम करू का? मी तुमच्या सोसायटीच्या ऑफिसमध्ये बसलं तर चालेल का? तेव्हा ते म्हणतात, ठीक आहे, मी तुम्हाला ऑफिस दाखवतो आणि चावी घेऊन येतो, मग तुम्ही तिथे बसू शकता. हे सगळं झाल्यानंतर मामांनाही टेन्शन आलेलं असतं की आता या सगळ्या गोष्टीतून मी कसा काय मार्ग काढू आणि नेमकं घरामध्ये मॅटर तरी काय झालं आहे. यामुळे ते थोडे टेन्शनमध्येच असतात. पुढील भागात आपण बघणार आहोत, इकडे निलिमात्या आणि राधा मामींचं जोरदार भांडण चाललेलं असतं. तेव्हा राधा मामी म्हणायला लागतात, तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. तेवढ्यात निलिमात्या म्हणतात, तुम्ही मला कोण बोलू शकता की या घरातून निघून जा? तुमच्या घरावरती काय हक्क आहे? तेवढ्यात तिथे भैरवी येते. त्या दोघींचं कडाक्याचं भांडण सुरू असतं. तेवढ्यात राधामामी म्हणायला लागतात, ही बाई मला कशी काय काही बोलू शकते? तेवढ्यात निलिमात्या म्हणतात, ही बाई मला म्हणाली आहे की या घरातून निघून जा. तेवढ्यात राधामामी म्हणायला लागतात, पण ही कोण आली मला काही ना काही उपदेश करणारी आणि माझी लायकी काढणारी? तेवढ्यात भैरवी म्हणायला लागते, बस करा, मच्छी मार्केट लावलं आहे का तुम्ही? जे रस्त्यावरचे भांडण आहेत ना ते इथे करायची गरज नाही आहे. आणि ज्याला कोणाला आमच्या घरामध्ये भांडणं करायची असेल, तमाशे करायचे असतील ना, तो या घरातून गपचूप निघू शकते. आणि ज्याला बाबांना नाव सांगायचं असेल ना तेही सांगू शकता. मी आता कोणालाच घाबरत नाही. भैरवी खूप चिडलेली असते. थोड्या वेळानंतर इकडे तुषार आणि भैरवी गप्पा मारत असतात. तेवढ्यात तिला किशा मामांचा कॉल येतो आणि किशा मामांचा कॉल येतात भैरवी खूप घाबरून गेलेली असते. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच भैरवी अनिशच्या ट्रॅपमध्ये तर अडकली आहे, पण तिने थोडीशी हुशारी दाखवली आहे की तिने डायरेक्टली अनिशवरती विश्वास न ठेवता पैसा दिला नाही. खरंच या वेळेला तरी भैरवी या सगळ्यातून वाचू शकेल का की अनिश पुन्हा तिला लुबाडेल? तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घंटी वाजवायला विसरू नका. नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.